यातून जो संघ जिंकेल तो जाईल आजच्या दिवसातील उपांत्य फेरीमध्ये. आणि सामना चालू होत असताना किंग वर विपक्ष जयरागाई दोन्ही संघाने 2-2 आणि पहिला चेंडू सिंगल स्वरूपात धावाचा श्री गणेश होत असताना एक चेंडू एक धाव. आता मात्र स्ट्राइक एंडला ओमकार पहिला चेंडू फेस करेल मयुरेशचा. ओमकार एक चेंडू आणि एक धाव. पुढील चेंडू घेऊन दुसरा चेंडू टाकत असताना ओमकारसाठी मयुरेश. मागच्या सामन्याचा विचार तर मयुरेशने आपल्या संघासाठी फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात एक धाव. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता पण सिंगल स्वरूपात लेग बायच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येचा विचार धावसंख्येचा धावफलक 2 चेंडू आणि 2 धावा. 2 चेंडू आणि 2 धावा. स्ट्राइक एंडला राईट हँड बॅट्समॅन पराग असेल. आता तिसरा चेंडू घेऊन परागसाठी अकूट टप्प्यावर गोलंदाजी करत असताना मयुरेश आणि आता मात्र पुन्हा एकदा आणि आता मात्र निर्धाव चेंडू टाकलाय. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न अपयश ठरलाय आणि तो चेंडू निर्धाव ठरलाय. आणि निर्धाव चेंडू पुढे एकदा आणि आता मात्र फलंदाज बाद असेल रनरच्या स्वरूपात. एक मोठा धक्का लागलाय परागच्या स्वरूपात. डायरेक्ट हिट मारलाय प्रेमने आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानात असताना संकेत. मैदानात काय घडतंय जिथे धाव नव्हती तिथे धाव घेण्याचा प्रयत्नात फलंदाज बाद झालाय पराग. आणि नवीन फलंदाज मैदानात. नॉन स्ट्राइक एंडला संकेत आणि स्ट्राइक एंडला ओमकार. पहिला चेंडू घेऊन ओमकार साठी मयुरेशचा आणि पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल स्वरूपात एक धाव. धावसंख्येचा धावफलक 3. 5 चेंडू आणि 3 धावा. पहिल्या षटकाचा विचार करता पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. शेवटचा चेंडू आणि स्ट्राइक एंडला असेल. नवीन फलंदाज संकेत पहिला चेंडू फेस करेल मयुरेशचा. धावसंख्या स्थिर म्हणजे 3 धावा. एक गडी बाद 3 धावा. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा संकेतसाठी मयुरेश. आणि शेवटचा चेंडू आणि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चौकाराने स्वागत केलंय शेवटच्या चेंडूचं आणि षटक देखील संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्येच्या धावफलकावर 7 धावा. एक गडी बाद. सामना त्वरित चालू करायचा आहे. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन गोलंदाज जयेश. मागच्या सामन्यामध्ये फक्त 4 धावांचं षटक दाखलं होतं याच गोलंदाजाने. आता मात्र स्ट्राइक एंडला असेल ओमकार. एक घातक असा फलंदाज किंगबेर संघाचा. तेवढाच
चालक असा गोलंदाज जयेश उर्फ चयू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना प्रेम पहिला चेंडू घेऊन ओमकारसाठी जयेश यांचा आणि पुढे खेळण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट पण सिंगल स्वरूपात एक धावून कंप्लीट केली. धावसंख्या झाली 1 गडी बाद 8 धावा. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला असेल संकेत. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा संकेतसाठी जयेश यांचा. जयेशने देखील संकेतने देखील चौकाराने खातं ओपन केले आपल्या संघाचं. धावसंख्येचा विचार केला धावसंख्येचा धावफलकर 1 गडी बाद 8 धावा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल करत असताना जयरागाई संघ आणि थोडं फास्ट खेळायचंय. और पुढील चेंडू घेऊन संकेतसाठी आणि पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता पण फलंदाज आणि पंचांचा निर्णय फलंदाज नॉट आउट असेल आणि 2 धावा देखील धावून कंप्लीट केलेत. आणि धावसंख्या झाली 10 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातील. आणि थोडं स्पीडअप करायचं जयरागाई. गोलंदाजच्या मार्कवर जयेश उर्फ चयू आणि स्ट्राईक एंडला संकेतने देखील एक चौकार आलाय त्याच्या बॅटीतून. पुढील चेंडू गुण पुन्हा संकेतसाठी आणि आता मात्र निर्धाव चेंडू आलाय स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना जयेश 3 चेंडू आणि 10 धावा. 3 चेंडू आणि 10 धावा. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा संकेतसाठी. संकेत देखील एक चांगला फलंदाज आहे. तो देखील सहजा मॅच सोडणार नाहीये. सलगचा दुसरा चेंडू देखील निर्धाव टाकत असताना जयेशचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये देखील अशीच गोलंदाजी आपल्या संघासाठी त्यांनी केली होती. आणि धावसंख्या झाली आहे 10 धावा. 4 चेंडू आणि 10 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि आता मात्र फुल टॉस करून 4 धावा मारल्यात संकेतने. संकेतने देखील 2 चेंडू डॉट खाऊन तिसऱ्या चेंडूमध्ये उत्तर दिलंय. 5 चेंडू आणि 14 धावा. 5 चेंडू आणि 14 धावा. थोडं फास्ट खेळायचं. स्पीडअप करा जयरागाई संघ. शेवटचे चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकातील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न सक्सेसफुल झालाय. फुलटॉस चेंडू केलाय आणि धावसंख्येचा धावफलक 14 धावा. 1 गडी बाद 14 धावा. आणि आता मात्र पंचांचे हात समांतर वाईट चेंडू घोषित करत असताना पंच. धावसंख्येचा धावफलकर 15 धावा. 1 गडी बाद 15 धावा. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा संकेतसाठी. आणि आता मात्र पुन्हा एकदा
सिंगल स्वरूपात एक धाव आणि षटक देखील समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 16. प्रत्येक षटकामागे 8 रनांची सरासरी ठेवली, तेच म्हणजे जय रागाय संघाने. आणि एक विशेष आभार असेल नागेश पाटील यांचा. त्यांनी ही खेळपट्टी आम्हाला हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं 2 दिवसासाठी. आणि थोडं स्पीडअप करायचंय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 30 षटक गोलंदाज यश आणि स्ट्राईक एंडला असेल तोच म्हणजे संकेत. संकेतचा विचार करता वैयक्तिक आपल्या संघासाठी संकेत 10 धावांवर खेळत असताना तिसरा षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झाली आहे 16 धावा. सरासरी 8 रनाची सरासरी ठेवली 2 षटका मागे. पहिला चेंडू घेऊन पुढे खेळण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू निर्धाव टाकत असताना संकेतसाठी दोन्ही संघ तेवढेच बलाढ्य आणि ताकदवर. दोन्ही संघ सहजासहजी मॅच सोडणार नाहीयेत. आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा सामना जयरागाय विपक्ष किंग भोईर. स्पीडअप करायचं. टीम मीटिंग वारंवार घ्यायची नाहीये जयरागाई. आणि स्वीपचा फटकार जणू काय चटका लागला यशला. चौकार मारलाय. धावसंख्या झाली 20 धावा. चौकार मारलाय यशला देखील. 2 चेंडू आणि 20 धावा. जसं तसं उत्तर देत असताना संकेत देखील पहिला चेंडू निर्धाव टाकला संकेतला. आणि आता मात्र पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न. तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना वैभव आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. धावसंख्येतील धावफलक 21 धावा. उर्वरित तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला असेल तुझे लेफ्ट हँड फलंदाज ओमकार. ओमकारचा विचार केला तर ओमकार आतापर्यंत शांत रीतीने खेळत असताना एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेला नाहीये. या 3 चेंडूमध्ये ओमकारला देखील आपल्या बॅटचा फेस ओपन करावा लागेल. आपल्या संघासाठी मोठे फटके मारावे लागतील. चौथा चेंडू घेऊन ओमकारसाठी आणि पुढे खेळण्याचा प्रयत्न. तेवढाच सुरेख क्षेत्ररक्षण झालंय मयुरेश कडून. पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली धावफलकावर 22 धावा. 1 गडी बाद 22. दोन्ही फलंदाज तेवढेच ताकदवर आणि गोलंदाज देखील सहजासहजी मोठे फटके खेळून देणार नाहीये दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा फडवून खेळण्याचा प्रयत्न आणि तेवढंच आता मात्र चौकार आडलाय आणि पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 1 धाव. धावसंख्येच्या फलकावर 23 धावा. आणि नितीन दादा मात्र यांचं देखील हार्दिक स्वागत असेल एकलव्य चषक 2024 मध्ये. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सभासद.
पुन्हा एकदा फडवून खेळण्याचा प्रयत्न, तेवढंच सुरक्षित रक्षण अभिजित मार्फत आणि षटक देखील समाप्त झालंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा धावफलकावर 1 गडी बाद 24 धावा. आता मात्र शेवटचे षटक मार्गस्थ आहे मैदानात आणि ते षटक कोण हाताळेल, कोण जबाबदारी घेईल ह्या शेवटच्या षटकातील. थोडं फास्ट खेळायचंय, वारंवार टीम मिटिंग घ्यायची नाहीये. अजूनही 2 सामने खेळवायचे आणि आपल्याकडे टाइम फार कमी आहे. विचार केला तर आता 8 वाजून 2 मिनिटं झालेत आणि नवीन गोलंदाज गोलंदाज बॉलिंग मार्कवर ओमकार आणि स्ट्राइक एंडला आहे ओमकार. आणि शेवटचं षटक मार्गस्थ मैदानात. धावसंख्येच्या विरुद्ध धावसंख्या धावफलकर 24 धावा, 1 गडी बाद. शेवटचं षटक, या षटकामध्ये कोण कोणावर किती भारी पडेल हे येणारे 6 चेंडू सांगून जातील. आणि पहिलाच चेंडू रिव्हर्स खेळण्याचा पवित्रा घेतला होता. आणि सोमनाथ जोशी यांचं देखील एकलव्याच्या षटकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि बायच्या स्वरूपात 1 धाव. स्ट्राइक एंडला असेल संकेत. संकेत देखील एक घातक फलंदाज आहे. वैयक्तिक त्यांनी आपल्या 3 चौकार अजूनपर्यंत मारले आतापर्यंत. आणि आता मात्र निर्धाव चेंडू टाकत असताना, अनुभव पणाला लावत असताना ओमकार देखील सांगतोय की मी देखील एक साधा गोलंदाज नाहीये, मी देखील खूप वर्ष क्रिकेट खेळतोय सातत्याने. आणि उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूमध्ये मोठे फटके मारावे लागतील संकेतला देखील. आणि आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 1 धाव. धावसंख्येचा धावफलकर 27 धावा. स्ट्राइक एंडला ओमकार देखील एक फलंदाज, घातक फलंदाज आहे, पण आतापर्यंत तो सध्या शांत आहे. आणि 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये ओमकारला देखील आपल्या बॅटचा फेस ओपन करावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील आपल्या संघासाठी पुन्हा. आणि आता मात्र मैदानात काय करतोय फलंदाज, बाद होतोय, षटकाराला महत्व नाहीये. आणि नवीन फलंदाज मैदानात जात असताना ऋषिकेश उर्फ वागा. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या स्थिरतीच म्हणजे थोडं स्पीडअप करायचं जयराग आहे, त्वरित मॅच चालू करायचे. आणि आल्याला रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता आणि सिंगल स्वरूपात पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्या बऱ्याच वेळानंतर 27 धावा, 2 गडी बाद, 27 धावा. आणि शेवटचा चेंडू खेळात धावसंख्या स्थिर, एकही मोठा फटका शेवटच्या ओव्हरमध्ये मारलेला नाहीये.
आणि आता मात्र फिरवून खेळण्याचा प्रयत्न, तेवढं सुरक्षित डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आणि आता मात्र चौकार आलाय नशिबाचा. जिथे 1 धाव होते तिथे तब्बल 5 धावा. 1 प्लस ओव्हरथ्रोच्या 4 धावा. आणि धावसंख्येचे जाफरकर 32 धावा आणि 33 रनांचं माफक असं आव्हान ठेवलंय, तेच म्हणजे जयरागाई संघासमोर. आणि मी कॉम्बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतो माझे साथी मित्र मनीष यांना. धन्यवाद अभिजित. अभिजित सुर्वे यांची साथ लाभली आपल्याला या स्पर्धेमध्ये. एकलव्य मित्रमंडळ एकलव्य चषक 2024 पहिलं पर्व, पहिल्या सीझन मध्ये आपण आहोत. कैलासवासी सुनील नाना जोशी यांच्या स्मरणार्थक, कैलासवासी शिवदास जोशी यांच्या देखील स्मरणार्थक आपल्याला ही स्पर्धा बघायला मिळते. आणि ज्यांचा मोलाचा वाटा या स्पर्धेमध्ये राहिला आहे त्यांचं देखील मी नाव घेऊ इच्छितो. सचिन गायकवाड आहेत ज्यांच्याकडून आपल्याला प्रथम पारितोषिक 22,222 रुपये, त्यानंतर द्वितीय पारितोषिक 11,111 रुपये भरत कामत शेठ यांच्याकडून. प्रथम ट्रॉफी जी आपल्याला इथे सुपूर्द करण्यात आली आहे चैतन्य सुभाष जोशी यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक समायरा श्रीकांत जोशी यांच्याकडून आपल्याला सुपूर्द करण्यात आली आहेत. वळत मॅचकडे. बिग फाईट मॅच, जयरागाई विपक्ष किंग बोईर. दुसऱ्या फेरीतील हा हंगाम, दुसऱ्या फेरीतील ही निर्णायक मॅच दोन्ही संघांसाठी. 33 धावा धावफलकावरती. आपण बघितलं शेवटच्या चेंडूवरती काय घडलंय मैदानामध्ये. एकच धाव होती, ते एकच रूपांतर अतिरिक्त 4 धावा, तब्बल 5 धावा मिळाल्या. गोलंदाजी मार्कवरती येतोय ऋषी आलाय गोलंदाजी मार्कवरती, उर्फ वाघ्या या नावाने प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज एक वेगवान गोलंदाज आहे. आणि फेस करण्यासाठी देखील बॅटर तेवढ्याच अव्वल दर्जाचा अभिजित भोईर. अभिजित भोईर यांची साथ देण्यासाठी यस पंच मॅच ऑन. प्रेम आल्यात. प्रेम मात्रे पहिला चेंडू आणि पहिला चेंडू फेस करत असताना स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता. चतुर गोलंदाजी, काय गोलंदाजी, अगदी यष्ट्यांना टार्गेट करणारा हा चेंडू होता. तर पाय मध्ये आला नसता, लेग बाय स्वरूपाची ही धाव नक्कीच मिळते, तर यष्ट्या देखील उद्ध्वस्त झाल्या असत्या. चांगली गोलंदाजी. यावेळी खूप चांगला फटका मनगटाच्या सायानी काव कॉर्नर रिजन वरती मिळणार आहे फक्त आणि फक्त एकच धाव. या गोलंदाजाचा विचार केल्यानंतर गोलंदाजाकडे वेग प्रचंड आहे, खूप चांगला वेग आहे. मागच्याच मॅच मध्ये आपण बघितलं आकाश भाई सारखा मोठा बॅटर त्यांनी याच्या वेगाचा वापर केला होता. रिव्हर्स स्वीपचा फटका मारला होता, स्वीपचा फटका मारला होता. तसंच काहीतरी कार्य अभिजित आणि प्रेम यांच्याकडून बघायला मिळते आपल्याला. 33 धावांचं लक्ष्य, फायटिंग टोटल नक्कीच मी मानेन. 4 षटकांची मॅच, 24 चेंडूची मॅच, 33 धावांचं लक्ष्य. 2 धावा झाल्या धाव फलकावरती, 2 चेंडूचा झालाय खेळ. यावेळी फटका फसलाय का, तर यस फटका इथे फसलाय.
बॅटर होतील आउट. एलिव्हेशनला कंट्रोल करू शकलेला नाहीये. प्रचंड वेग आहे, वेगेवरती स्वार होऊन गोलंदाज वेगवान गोलंदाजी करतोय आणि पहिला बळी मिळवलाय. पहिली विकेट गारद गेली आहे जय रागाई संघाची आणि विकेट गेली आहे तेच म्हणजे अभिजित भोईर यांची. अभिजितची जागा भरून काढण्यासाठी मॅच मध्ये विनिंग चौकार मारणारा बॅटर मागच्या मॅच मध्ये वैभव येतोय आतमध्ये मैदानात. पॉपिंग क्रीज मध्ये जाणार आहे, आपली बॅट रोवणार आहे आणि खेळ करणार आहे. 3 चेंडू झालेत. 3 चेंडूंमध्ये ऋषीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा चांगली वेगवान गोलंदाजी. अखुटप्याचा हा देखील चेंडू होता. कव्हर्स रिजन वरती आपण बघितलं तर अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. वेग थोडासा कमी केला होता कारण चेंडू देखील यशाचा वेग घेणारा नाही तर थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा हा चेंडू होता. आणि अंडरआर्म क्रिकेटचा विचार केल्यानंतर जी लाईन असते, नो लाईन आपण ज्याला म्हणतो, त्या लाईनीच्या आतमध्ये चेंडू फेकणं आपल्याला गरजेचं आहे. तीन विकेट, 3 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता प्रेमनी. स्वीप करण्याचा प्रयत्न केला, डॉट बॉल. बॅटचा संपर्क झाला. बघा पंचांची कामगिरी किती उल्लेखनीय आहे. स्वप्नील असतील, अप्पी असतील, सागर असतील आणि सूरज देखील असतील. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज, बॅटर देखील प्रेम आणि यावेळी दिशाहीन चेंडू आहे. दिशाहीन आहे चेंडू. यस, व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव दिली आहे. वाक्या गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म राऊंड विकेटनी गोलंदाजी करतोय. आणि बघा हेच तर ते मोमेंटम शिफ्टिंग आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये, ते असणं गरजेचं आहे. ओमकार सारखा मोठा खेळाडू, त्याला माहिती आहे, अनुभव त्याच्याकडे प्रचंड आहे आणि अंडरआर्म क्रिकेटचा बायकरमॅन त्याला का म्हटलं जातं. मोमेंटम थोडासा थांबवला, आपल्या बॉलरला काहीतरी कानमंत्र दिलेत. बघूयात आता कशी गोलंदाजी करतोय गोलंदाज ऋषी. पुढे सरसावले होते प्रेम, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. त्याच रिजन वरती काव कॉर्नर वरती 1 धाव पूर्ण केली आहे आणि ही चपळता या यंगस्टर्स मध्ये आहे. जय रागाई क्रिकेट संघ या यंगस्टर्सने नक्कीच या संघाला खूप वरती आणलाय. प्रेम असतील, वैभव असतील, मयुरेश असतील आणि त्यांना साथ त्या अनुभवाची मिळाली आहे. अनुभव ओमकारकडे देखील आहे, संदीप यांच्याकडे देखील आहे, जयेशकडे देखील आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा झाल्या धावफलकावरती. 18 चेंडू आणि 28 धावेचं समीकरण. इथून 18 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावा बनवायच्या जय रागाई संघाला. त्याच 28 धावेचं संरक्षण करायचं आहे किंग भोईर या संघाला. किंग भोईर विपक्ष जय रागाई. चला थोडस स्पीड अप करा. किंग भोईर संघ आपल्याला विनंती आहे, थोडस स्पीड अप करा. अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. वेळ झाली आहे 8:14 आणि ह्या 15 मिनिटात आपल्याला हे 3 षटकं फेकणं अनिवार्य आहे. जर आपण नाही फेकलं तर पेनलाइज देखील करण्यात येईल कारण अजूनही 2 सामने खेळवायच्यात. मेगा सेमीफायनलची मॅच. अक्कूचा संघ तो देखील सज्ज असणार आहे. अक्कू आपल्याला देखील विनंती असेल, आपला देखील संघ आपण एकवटून घ्या. सर्वच खेळाडूंना कॉल करा आणि टॉस साठी देखील या. तीन चेंडू, 3 चौकार, 500 रुपयाचं पारितोषिक हेमंत म्हात्रे यांच्याकडून आहे. गोलंदाज करण येतात गोलंदाजी मार्कवरती. 3 चेंडूंवरती 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक हेमंत म्हात्रे यांच्याकडून उर्फ लारा. खूप चांगले खेळाडू, त्याचे जाणकार आहेत क्रिकेटचे. अनेक वर्ष खूप चांगली कामगिरी केली नवापाडा संघामधून. डावखुरे हाताचे अग्रेसिव्ह बॅटर. गोलंदाज करण गोलंदाजी मार्कवरती संरक्षण करायचं 28 धावेचं. करणनी मागच्या मॅच मध्ये देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली होती. आव्हान असणार आहे प्रेमवरती, आव्हान असणार आहे वैभववरती. 18 चेंडू 28 धावा. स्वीपचा फटका, रिव्हर्स स्वीपचा फटका. अगदी प्रतिस्पर्धी खेळाडू सुद्धा टाळी वाजवेल एवढा चांगला फटका मारलाय. काय बॅट आहे, काय कनेक्शन आहे. अप्रतिम अप्रतिम अव्वल दर्जाचा कनेक्शन केलाय. खूप चांगला फटका. चौकार वसूल करतात. चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत आहे. 9 धावा धावफलकावरती. जे समीकरण आहे ना, त्या समीकरणाला लाभेल अशी बॅटिंग करतायत. 1 चौकार आलाय. जीडीसी वरती आपण देखील बघू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये थोडंसं स्लो देखील करण्यात आलं. त्यावरती आपण पुन्हा एकदा बघितलं तर बघा काय फटका सजवला. फक्त स्टान्स हलकासा चेंज केला. बॅटची ब्लेड मनगटाचा साह्य थोडासा बदलला आणि कनेक्ट केलाय चेंडूला. कनेक्ट देखील किती अप्रतिम केला. गॅप शॉट सिलेक्शन.
4 धावा पहिल्या चेंडूवरती. करणवरती हलकासा दबाव, हलकासा दडपण असू शकतं, कारण अजूनही करणला 5 चेंडू फेकायच्यात. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि डबल माइंड झाल्यात. अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न केला. करणची चांगली गोलंदाजी. कमबॅक करणं नेहमी गोलंदाजाला करावं लागतं, करणं गरजेचं आहे, कारण प्रथम गोलंदाजाने आपलं काम चांगलं केलं. ऋषी वाघ्या या नावाने प्रसिद्ध असलेला 5 धाव्यांचं षटक फेकलं. एक गडी देखील बाद केला. 16 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू 24 धावा. 16 बॉल्स 24 रन्स. प्रेम बॅटिंग करतोय, करण गोलंदाजी मार्कवरती. यावेळी पुन्हा एकदा तोच फटका, तेच एक्झिक्युशन. काय शॉट आहे, बल्ला है की तलवार है, चीर दे अशी धार है. काय बॅटिंग करतोय, अप्रतिम, दर्शनीय, उल्लेखनीय. काय बॅटिंग केली. आता पुन्हा एकदा एका चेंडूवर चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती डॉट आला, त्यानंतर परत एकदा चौकार आला. आता करण कमबॅक करतोय का, ही फाईट बघायला मजा आली आहे, कारण स्पर्धा देखील तेवढीच मोठी आहे ना. स्पर्धा देखील तेवढंच चांगलं आयोजन आहे. एकलव्य मित्र मंडळाचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. एकलव्य चषक बघा, 15 चेंडू 20 धावेंवरती मॅच. 15 बॉल्स 20 रन्स टू विन. आणि चौकारच गेलाय, मोठं काही झालेलं नाहीये, मॅच संपलेली नाहीये, फक्त चौकार गेला. चौकारांची हॅटट्रिक नाही की फक्त चौकार गेला, तरी देखील टीम मीटिंग कॉल केली आहे, कारण तो फटका तेवढा उल्लेखनीय होता, अतुलनीय फटका होता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. करण कमबॅक करेल का यावेळी देखील. वाह वाह वाह, काय फटका सजवलाय, अप्रतिम, दर्शनीय. अगदी डोळ्याची पापणी लावायच्या अगोदर चेंडू निघून गेला चौकारासाठी. वाह, चौकारांचा पडतोय पाऊस. आणि येस येस येस, चौकार अजून एक मारला या चेंडूवरती, तर हेमंत म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. आणि बघा मॅच कुठे होती, मॅच कुठे आली आहे. 14 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्यात फक्त 16 धावा. जिथे आपण बघितलं 18 चेंडू 28 धावांचं लक्ष होतं, पण प्रेमची बॅटिंग उल्लेखनीय. स्पीडअप करायचं. 3 चौकार प्रेमनी मारलेत, पण सलग नाही मारलेत, हॅट्रिक नाही मारले, म्हणून पारितोषिक मिळालं नाहीये, पण आता मिळू शकतं. पण गोलंदाज करणकडे देखील प्रचंड अनुभव आहे. किंग बोयर संघाचा विचार केला, करणचा विचार केला, एक खूप मोठा गोलंदाज आहे. त्याला कमबॅक कसं करायचं त्याला माहित आहे. कमबॅक करण्याची आवश्यकता देखील असणार आहे. कमबॅक करतोय का. प्रेमची बॅट नाहीये, प्रेमची बॅट जणू का आज आग उघळते. वळत पुढच्या चेंडूकडे. 5वा चेंडू मैदानात. करण विपक्ष प्रेम. खूप चांगला बॅटल कॉन्टॅक्ट रायव्हलरी बघायला मिळते. जय रागाई विपक्ष किंग बोयर. उपोपांत्य फेरी कशाला म्हणतात, या अशा मॅचला म्हणतात. करण गोलंदाजी मार्कवर. प्रेम फेस करेल, पुढे सरसावले. पुन्हा एकदा स्वीपचा फटका. ऋषी असणार आहे तिथे, आणि पंचांनी एक हात समांतर केला म्हणजे 9 चेंडू असेल. 9 चेंडू आहे. दडपण थोडस गोलंदाजावरती देखील असणार आहे, कारण आतापर्यंत करणच्या षटकाचा विचार केला तर 3 चौकार म्हणजे 12 धावा. हा 9 चेंडू 9+1 म्हणजे 2 धावा. 14 धावा आतापर्यंत करणनी दिल्यात, आणि चेंडू फेकले 4. आणि मॅच बघा कुठे आली आहे. 18 चेंडू 28 ची मॅच. 24 चेंडू 33 ची मॅच येऊन ठेपली आहे. 14 चेंडू 14 धावेंवरती. बॉल टू बॉल अशी म्हटल्या जाणारी क्रिकेटच्या भाषेमधली ही मॅच. 14 चेंडू 14 धावा. करण बॉलिंग करतोय. स्ट्राइक रोटेट झाली आहे. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. वैभव मैदानात आलाय. करणनी कमबॅक करून दिलाय. 9 चेंडू फेकला. त्यानंतर संघाला कमबॅकची आवश्यकता होती, आणि तो कमबॅक करून दिलाय. वैभव यांचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. एक झटका लागतोय जय रागाई संघाला. मॅच बॅलन्स आता करून दिली आहे करणनी. या चेंडूवरती देखील निर्णय असणार आहे. हा चेंडू देखील चांगला फेकणं गरजेचं आहे. मयूरेश येतोय मैदानावरती. आणि बघा जय रागाई संघ आपण अनेक वर्ष बघतोय, चांगली कामगिरी करतायत, अनुभव प्रचंड होता. पण जेव्हापासून हे यंगस्टर्स इन्क्लूड झालेत ना टीम मध्ये, या यंगस्टर्सनी कायापालट केली आहे या संघाची. ते प्रचंड अनुभव घेऊन आलेले खेळाडू कानमंत्र देतात आणि ते यंगस्टर एक्झिक्यूट करतात. हे सर क्रिकेट आहे. एक संयम, एक बॅलन्स असणं गरजेचं आहे. तो बॅलन्स आहे. पण समोरील संघ किंग बोयर संघ नाव प्रचंड मोठं, अनेक वर्ष गाजवलेत, अनेक मैदानं गाजवल्यात. करणकडे अनुभव. शेवटचा चेंडू फेस करेल मयूरेश. समीकरण. 13 चेंडू 14 धावा. यावेळी पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. अजून एक अप्रतिम फटका. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय, आणि काय फटका एक्झिक्यूट केलाय. अप्रतिम फटकेबाजी. काय बॅटिंग केली आहे. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 10 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात जय रागाई संघाला.
आणि नक्कीच दोन्ही संघांना विनंती असेल थोडीशी स्पीड अपची अपेक्षा करतो. आयोजकांना साथ द्या. 2 मॅचेस अजूनही कंप्लीट करायच्यात आणि आमचा प्रयत्न हाच असणार आहे की त्या दोन्ही मॅचेस 4 षटकांच्या झाल्या पाहिजेत. कारण त्या दोन्ही मॅचेस कुठल्या तर बिग फायटिंग मॅच आहेत. एक मॅच बक्षीस पात्राची लढत म्हणजे सेमीफायनलची मॅच, दुसरी मॅच मेगा फायनलची मॅच. श्री 11 संघ कुठे आला असेल आपण देखील रिपोर्टिंग करा. संकेत भगतचा संघ, दिवा शहराला बिलॉंग करणारा तो संघ, काल देखील त्यांनी डॉमिनेट केलं. श्री दत्त 11 संघ काल सेमीफायनल मध्ये पराभव झाला. येस, ट्रिपल एस अक्कू अँड टीम कुठे असेल आपण या. अक्कू आपण कुठे असेल आपण या. त्वरित नाणेफेकीसाठी आपण सज्ज राहा. टीमला देखील नमूद करून ठेवा, कॉल करून ठेवा. गोलंदाज येतोय संकेत, गोलंदाजी मार्कवरती संकेत धात्रक येत आहेत आणि संघाची धोरणा त्यांच्या हातामध्ये आहे. हा चेंडू त्यांना चांगला फेकणं गरजेचं आहे. 12 चेंडू 10 धावा. प्रेक्षकांना वाटत असेल मॅच संपली आहे, पारड झुकलंय जयरागाच्या दिशेने, पण किंग भोईर संघाने कमबॅक केलेत अनेक सामन्यांमध्ये. कट करण्याचा प्रयत्न केला, वाईटची अपील फेटाळून लावली आहे. डॉट बॉल. नाही बघा प्रेक्षकांना काय हवं असतं, मग ते युट्यूब वरती लाईव्ह आपल्या मोबाईल स्क्रीन टीव्ही स्क्रीन वरती बघत असेल तर सामना चांगला होणं गरजेचं आहे. क्रिकेट चांगलं खेळणं गरजेचं आहे. 11 चेंडू आणि 10 धावींची आवश्यकता. 24 चेंडू 33 मॅच ती येऊन ठेपली. 11 चेंडू 10 धावेंवरती संकेत गोलंदाजी करतोय आणि पुन्हा एकदा प्रेमच्या बॅटमधून अजून एक चेंडू, अजून एक फटका. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि नेहमी बिझी असणारी साईड आहे. पॉइंट असू देत, थर्ड मॅन रिजन असू देत, तिथे बघा चेंडू वळाला आणि भावेशने चांगलं कव्हर केलं. भावेशला देखील माहित आहे शेवटचं षटक कदाचित भावेशलाच फेकावं लागणार आहे. तर किती धावा भावेश आपल्या माइंडसेट मध्ये आपल्या डोक्यामध्ये टार्गेट करतोय की संकेतने किती धावा दिल्या पाहिजे शेवटच्या षटकामध्ये, मी कसा प्रयत्न करणार आहे. पण त्या प्रयत्न मोडण्यासाठी मयुरेश आहेत मैदानात. पहिल्या चेंडूवर चौकार बघूया, दुसरा चेंडू कसा खेळतोय हा नवदूत खेळाडू. कट करण्याचा इथे देखील प्रयत्न केला होता आणि डॉट बॉल आहे. हा डॉट बॉल आहे. येस, पंचांची शैली वेगळी आहे. आमचे गुणलेखकांना मी विनंती करतो आपण देखील पॉज घेऊन पंचांकडे बघून मग निर्णय घ्यायचा. डॉट बॉल आहे, डॉट बॉल आहे सर. कट करण्याचा इथे देखील प्रयत्न केला. टॅप वरती मंजूर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर रिजन वरती. एकच धाव. कमबॅक केलाय का संकेतनी तर येस, नक्कीच संकेतने कमबॅक करून दिलाय. 4 चेंडू हाताळले, धावा दिल्या 2. समीकरण असणार आहे 8 चेंडू आणि 8 धावेंवरती. बॉल टू बॉल पुन्हा आली आहे मॅच. 8 चेंडू 8 धावा, पण प्रेम मैदानात आहे. प्रेमनी चौकार दाखवले, चौकाराला मॅच खुली होईल. पण जर संकेतनी प्रेमची विकेट मिळवली तर मॅचला कलाटणी मिळू शकते. संकेत दात्रक गोलंदाजी मार्कवरती इम्प्रेसिव्ह अंडर द प्रेशर गोलंदाजी केली. पुढे सरसावले. स्वीपचा अजून एक चांगला फटका आणि निघून जाणार आहे चौकारासाठी. वाह प्रेम वाह, काय बॅटिंग करतोय. अप्रतिम बॅटिंग. गॅप शॉट सिलेक्शन याला म्हणतात. 7 चेंडू 4 धावेंची आवश्यकता. 7 चेंडू 4 धावेंची आवश्यकता. संकेत गोलंदाजी मार्कवरती. प्रेमने देखील आपला क्लास दाखवलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, अगदी यष्टांच्या बाजूनी चेंडू निघून जातोय. ओहो हो, काय मॅच आहे. 6 चेंडू आणि 4 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये. प्रेक्षकांना विनंती करतो नक्कीच बघत राहा, एन्जॉय करत राहा. GTC ला देखील आमच्या लाईव्ह युट्यूबच्या वाहिनीला देखील लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा आणि असेल तेवढं प्रेम आमच्या एकलव्य मित्रमंडळाला देखील द्या. खूप चांगलं आयोजन त्यांनी केलंय. प्रद्योत ज्योतात अंडर द लाईट्स अंडर दी आर्म सर्कल क्रिकेटचा हा हंगाम. सीझनची सुरुवात असावी अंडर आर्म क्रिकेटची तर अशा एखादी स्पर्धेनी असावी. आणि नक्कीच आमच्या युट्यूब वाहिनीवरती कालच्या दिवसात जो पहिला दिवस होता जवळपास 10,000हून अधिक प्रेक्षकांनी बघितली आणि आतापर्यंत अजूनही 2 मॅचेस पेंडिंग आहेत आणि त्या मॅचेस मेगा सेमीफायनल मेगा फायनलची मॅच आहे. आतापर्यंत 5,000हून अधिक व्ह्यूज मिळालेत आणि त्याहून अधिक प्रेक्षक वर्ग. तो जो साईड स्क्रीन पडदा आहे पंच आपल्याला विनंती करतो त्या पडद्यावरती आपण कोणालाही लोड टाकू द्यायचा नाहीये. आपल्या अगदी मागे आहे. येस, आणि SSS ट्रिपल एस अक्कू टीमचे कॅप्टन कुठे असतील आपण या. गोलंदाजी मार्कवरती मंजूर येत आहेत, मंजूर शेख येतात गोलंदाजी मार्कवरती. मंजूर शेख
6 चेंडू 4 धावा मॅच मध्ये रंगत. मंजूर अनुभव आहे प्रचंड. येस अक्कू आलेत, थँक्यू अक्कू. त्यानंतर आपलीच मॅच 6 चेंडू 4 धावा. मयुरेश बॅटिंग करतोय, मंजूर गोलंदाजी करतोय. जयरागाई विपक्ष किंग बोय. बिग फायटिंग मॅच उपउपांत्य फेरी. पहिला चेंडू आहे का तर येस वाईड आहे. वाईड चेंडू आहे म्हणजे फक्त 3 धावेचं समीकरण. औपचारिकता मात्र असं नाही म्हणून चालत. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न केला, खूप मोठा टर्न, डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. समीकरण असणार आहे 5 चेंडू 3 धावेचा. बघा किती मोठा लेग स्पिन झालाय, अगदी पायावरती चेंडू आणि त्यानंतर ऑफ स्टंपच्या देखील भरपूर बाहेर चेंडू निघून गेला. 5 चेंडू 3 धावेंची आवश्यकता जिंकण्यासाठी जयरागाई संघाला, आणि त्याच 3 धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय किंग बोयर हा संघ. 5 चेंडू 3 धावा. अंडरआर्म क्रिकेट म्हणजेच कुठल्याही क्षणी आपण हे नाही म्हणू शकत की मॅच कुठल्या संघाने जिंकली आहे, कारण अंडरआर्म क्रिकेट तेवढं एक्साइटिंग असतं, तेवढं चॅलेंजिंग असतं. हँड आय कोऑर्डिनेशन चांगलं असणं गरजेचं आहे. 5 चेंडू 3 धावेंची आवश्यकता. थोडंसं स्पीड अप करा. मंजूर शेख गोलंदाजी मार्कवरती. मयुरेश फेस करतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रेम असणार आहे आणि चेंडू चुकीच्या दिशेला फेकला आहे. येस वाईट बॉल असणार आहे. पाच चेंडू 2 धावेंची आवश्यकता. यावेळी चांगला फटका सजवलाय. विजयी चौकार पुन्हा एकदा मयुरेशच्या बॅट मधून येतोय. अप्रतिम फटका. सामना जिंकलाय, मॅच जिंकली आहे आणि उपांत्य फेरी पासून उपांत्य फेरीमध्ये म्हणजे सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवलाय जयरागाई या संघाने. दोन्ही टीमचे कौतुक. मैदानात जाऊन हँडशेक करायचंय आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे. आणि नक्कीच आमच्या मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य नितीन